शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. तर आवरलंय आता, सुनबाई गेली कामाला, बसली आता थोडीशी झाडाखाली. घरात खूप गरम होतं आहे, खूप गरम होतं आहे घरामध्ये. इतकी उष्णता आहे, फॅनसुद्धा ते गरम वाफा फेकी त्या खाली. म्हटलं बसू थोड्या वेळ बाहेरच आता आपण. तर व्हिडिओ टाकण्याचं कारण असं आहे, काल मी एक व्हिडिओ टाकला होता मुलीच्याबद्दल. तर एका ताईने मला कमेंट केली का बा तुम्ही कशाला मुलीच्याबद्दल एवढ्या दुःखी राहत्या, ज्यांना मुली आहे त्यांना कुठं नीट सांभाळता येत्या बा, ज्यांना संस्कार चांगले नाही किंवा मुली ऐकती नाही आईचं. तर तसं काही नसतं बरं का, मुली ऐकती नाही तसं काही नसतं. जे लहानपणापासून जे आई मुलीवर जे संस्कार टाकते ना, तेच संस्कार पुढं मुलीवर येतात. तसं काही नसतं. आपण जर बाबळीच्या झाडाची जर एखादी फांटी तोडली ना, ती वल्ली फांटी राहते ना, ती जर तोडली ना तर ती दाबून बसती खाली टाकल्यावर. एकावर एक टाकत राहिलं ना ती दाबून बसते. आणि जर तीच बाबूळ जर वाळली ना, तिची फांटी कधीच दाबत नाही, कधीच नाही दाबत. तर असंच त्या मुलीचं बी आहे का, जे आईने मुलीवर जसे लहानपणापासून संस्कार टाकले ना, तसेच संस्कार मुलीवर पडते. पण ती आई जर माझी मुलगी करत असली ना, तर ती मुलगी कधीही दाबत नाही. ती मुलगी त्या आईच्या चारपट वाढते. असं आहे त्या मुलीचं. मग आता बरोबर असं त्या ताईचं म्हणणं बरोबर आहे का, ज्यांना मुली आहे त्यांनाच कुठं सांभाळता येत्या किंवा त्यांना कुठं काय त्यांचं मुली ऐकत्या, हे बरोबर आहे. पण त्या आईनी पण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. एकदा जर मुलीचं लग्न झालं ना, तर त्या मुलीला वेळेवर लग्न जर केलं आणि त्या मुलीला जर कधी सांगितलं ना का बा, तू आता तुझं सासरी दिलं आहे तुला, तू आता कुठंही घरी येऊ नको, जाऊ नको, जसं असेल तसं तुझ्या सासरी राह बा असं. तर असं जर म्हटली ना आई, तर ती मुलगी बरोबर सासरी राहील हो. पण ती आई ना नुसती थै चाल तुला बोलले, चाल तुला मारलं, चाल तुला हाणलं, तुला असं नाही केलं, तुला तसं नाही केलं, चाल घरी आपल्या. लगेच आईने जायचं तिथं, मुलीचा संसार डवळी करायची आणि मुलीला घरी घेऊन यायचं. आणि मग अशाने कुठं मुली ऐकायला गेल्या का हो? नाही ऐकती मुली. का त्या मुलीला सपोर्ट भेटतो, आईचा सपोर्ट भेटतो. मग ती मुलगी अज्ञान असते, मुलगी काही ज्ञानी नसते, ती अज्ञान असते. अज्ञान असल्यामुळं त्या मुलीला काही कळत नाही. तिच्या आईचा सपोर्ट तिला मिळतो, ती निघून जाते. मग अशाने काय होतं, ती सापट मोठी पडत चालती नवरा बायकोमध्ये पण. आणि तुमचं जर घरी एवढं व्यवस्थित आहे, सासरी तुमचं सगळं काही आहे, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कुठं बाहेर उंबऱ्याच्या बाहेर निघायची गरज नाही, सगळं तुम्हाला घरात आहे. तरी तुम्ही जर मुलीची बाजू घेताय, मुलीला घेऊन येताय किंवा मुलीला घटस्फोटित करते, कशासाठी करते? नाही करायला पाहिजे. या का आईने तरी असं घटस्फोटीचा निर्णय घ्यायला नाही पाहिजे. अहो काही मुलींच्या आया डायरेक्ट घटस्फोटीचा निर्णय घेतात. मुलीने जर घेतला ना घटस्फोटीचा निर्णय, तर त्या आईने त्या मुलीला समजून सांगायला पाहिजे, नको, हा जो पहिला असतो ना, तर हाच नवरा चांगला असतो, दुसरा नवरा चांगला भेटेल याची गॅरंटी नसते. का पहिला नवरा जो असतो ना, तो मानापानाने पाहिलेला, तो 4 लोकांमध्ये आलेला गेलेला, बसलेला उठलेला, तोच नवरा चांगला असतो. दुसरा नवरा तुम्ही किती सोन्यावानी पिवळा करा, तो कधी चांगला नसतो. का तो शेवटी दुसराचा असतो. तो चांगलाच निघाल हा कशावरून? काय त्याची गॅरंटी? नाही गॅरंटी. हा तुम्ही मुलीला दुसरा नवरा केव्हा करून द्या, येतो काही मुलींवर तो क्षण येतो का त्या मुलीच्या घरचे त्रास देता, मुलीचे सासरे त्रास देत्या, तिला खायला देते नाही, तिला काम करायला लावत्या. किंवा एखाद्या मुलाला व्यसन असतं, तो मुलगाला घरी लक्ष देत नाही, तो मुलगा बाहेरच राहतो. तुम्ही त्या मुलीला सपोर्ट करा, त्या मुलीला तुम्ही खरंच सपोर्ट करा. आणि त्या मुलीचा काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता का तिचा आयुष्याचा प्रश्न राहतो. पण ज्या मुलीचं जर तुम्ही घरी चांगलं आहे एवढं, ती मुलगी जर एवढी आनंदी राहू शकते, तर त्या मुलीची तुम्ही एवढी बाजू घेऊन त्या मुलीला का डोक्यावर घेऊन नाचते? नाही घ्यायला पाहिजे. ही चुकी सगळी आईची असते. आई जर बोलली असते, एवढं तुझ्या घरी एवढं काही सगळं आहे, तू कशासाठी फारकत घेते आहे, कशासाठी दुसरा नवरा करते, दुसरा नवरा तुला चांगला भेटली आहे कशावरून? आणि त्या आईच्या जीवाची का थोडी जळणूक राहते, का लय जळणूक राहते. पण ती आई तेवढ्या नादामध्ये काय करते, त्या मुलीला डोक्यावर घेऊन नाचते आणि नंतर पश्चाताप करते. तर हे असं करायला नाही पाहिजे. असं प्रत्येक आईने डोक्यात घ्या चांगलं. काय आपली मुलीचं लग्न करून दिलं ना, तर तिला चांगले संस्कार टाका, तिला चांगलं शिकवा. ती मुलगी आपली आज्ञाने, आपल्या मुलीला जर समजा नाही समजत, तर तिला समजावून सांगा आणि तिला
तिला तिचा 2 दिवस 4 दिवस तुम्ही 4 महिने तिला आपल्या घरी ठेवा, तिचा राग शांत करा आणि तिला ज्या पहिल्या घरी दिलेलं असतं ना त्याच घरी नांदायला पाठवा तिला. कधी खरंच घेऊ नका मुलीची बाजू. खूप मुलीच्या आयुष्याचा नाश होतो. मुलीला काही कळत नाही, पण आपल्याला कळतं आहे ना, तर आपण खरंच मुलीची बाजू घेऊ नका. आपण त्या मुलीला तिथंच संसार करायला लावा. समोरच्याला समजून सांगा. त्यांना पण लेकी समोरचे तिचे सासरे असतील तर त्यांना पण लेकी बाळी राहते, ते पण एवढे काही निर्दयी नाही राहती. त्यांना पण कळतं का कसं वागायचं आपण म्हणून. तर काही गोष्टी अशा समजून घ्यायला पाहिजे. तर खरंच त्या ताईने कमेंटमध्ये मला जे उत्तर दिलं आहे ना, तर ते मला खूप आवडलं आणि त्याच्या आधारितच मला हा व्हिडिओ तयार करावा लागला. खरंच तुम्ही मुलीची बाजू घेऊ नका. मुलीला समजावून सांगा, मुलीला ठाकून टोकून सांगा. अहो पहिले लोक असे म्हणायचे मुलीला, तुला नांदली ऐकल का मेली ऐकल, तिकडंच मर, येऊ नको परत माझ्या दारामध्ये, असे पहिले आईवडील म्हणायचे. आताचे आईवडील तर बापरे बापरे बापरे, आताचे आईवडील त्या मुलीच्या आधी नाचायला सुरुवात करते. आमच्या मुलीला असं केलं, आमच्या मुलीला तसं केलं. अरे रे, असं नका करू. प्रत्येक ठिकाणी होणार आहे हा त्रास. आपण दुसऱ्याच्या घरात गेल्याच्यानं आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात गेली तर तिला हा त्रास होणार आहे. किंवा आपल्या घरात जरी दुसऱ्याची मुलगी आली तर तिला पण त्यांचं एकत्र एकजीव मिळण्यासाठी किंवा एकत्र होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे त्याला पण. असं काही लगेच आपण एकत्र भाजी केली, दुसरी भाजी तर ती वेगळी वेगळी थोडीशी दिसणार आहे, तिला सापडायला वेळ लागणार आहे. तर एवढा लगेच तडकफडक निर्णय नाही घ्यायचा राहत आणि नंतर पश्चाताप करीत बसायचा. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.